नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. लावणी नृत्यांगना गौतमी पाटील कार अपघात प्रकरण. कार चालकानं मद्य घेतलं नसल्याचं ससूनच्या प्राथमिक अहवालातून समोर. सिंहगड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमीनं स्वीकारलं. गौतमीचा अजूनही संपर्क नाही. पोलीस ठाण्यात येण्याची सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर. शिर्डीत साई दर्शन घेतल्यानंतर अहिल्यानगर दौऱ्याची सुरुवात. अमित शहा यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक. राज्यातील पूरस्थिती संदर्भात पाऊण तास बैठक झाल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक. परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा GR कसा काढला, भुजबळांचा आरोप. छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा हल्लाबोल. हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा. दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा. विजय वडेट्टीवार यांच्यासह पंकजा मुंडे यांची मागणी. ओबीसीच्या ताटातील आरक्षण कोणीही घेणार नाही. खोटं प्रमाणपत्र वाटप झाले का, उपसमिती तपासणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. तमिळनाडूसह मध्य महाराष्ट्र, राजस्थान, केरळ सरकारकडून कोल्ड्रिफ्ट कप सिरपच्या विक्रीवर बंदी. नागपुरात उपचार घेताना 2 वर्षीय मुलीचा कप सिरपमुळे मृत्यू. ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक. आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या अनुषंगानं चर्चा झाल्याची माहिती. जळगावमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा. बच्चू कडू, भुवनेश पाटील करणार मोर्चाला संबोधित. दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक. प्रति युनिट 95 ते 85 पैशांपर्यंत दर वाढणार. 1 ऑक्टोबर पासून नवे दर लागू. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी भागात पुन्हा पावसाचा तडाखा. बाणगंगा नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा. 7 ऑक्टोबर पर्यंत मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा. अमेरिकेतील H-1B व्हिसा शुल्कवाढीला कोर्टात आवाहन. संघटना, कंपन्या व धार्मिक संघटनांचा ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध. महिला विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने-सामने. पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवण्यासाठी भारतीय संघ सज्ज. ऋषभ शेट्टींच्या कांतारा चॅप्टर 1चं बॉक्स ऑफिसवर तुफान. 3ऱ्या दिवसापर्यंत 160 कोटींची कमाई. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.